नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आपल्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ता आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे उपस्थित झालेला आहे. तुळजापूरचे कार्यकर्ते आहेत. चव्हाण साहेब, नेमकं आजचं जे आंदोलन आहे ते कशाच्या धर्तीवर आहे? सध्या आपल्या राज्यामध्ये असेल किंवा देशभरामध्ये इंधनाची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नागरिकांना सामोरे जावं लागत आहे आणि त्यातच या सरकारने दरवाढ केलेली आहे. बर दुष्काळात 13वा महिना म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. पण आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं, हे खरेदी करू नका, ते करू नका, चपातीला तेल लावू नका. पण या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सरकारची तयारी काय? अजूनपर्यंत ते काय खावं हे तरी विचारले का त्यांना तुम्ही काँग्रेसवाल्यांनी? नाही, त्याच्यासाठीच आम्ही आज हे आंदोलन घेतोय. आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आज संघर्ष करतायत. महाविकास आघाडी व मित्र पक्ष आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, आमचे उद्धवसाहेब ठाकरे असतील उभाटा गटाचे, या सर्वजण संघर्ष करतायत. पवारसाहेबांनी मागणी केली होती की तुम्ही सर्व खासदारांना बोलून याच्यामध्ये एक मीटिंग घेऊन याच्यामध्ये काय आपलं नियोजन असेल या संदर्भात आपण सूचना द्याव्या. पण हे सरकार गांभीर्याने ह्याच्याकडे बघत नाही. बघा सर, गॅसचे भाव वाढले, हो, डिझेलचे वाढले, हो, पेट्रोलचे भाव वाढले, हो, हे सगळे उद्योगपती या लोकांचे भाव वाढले. हो. पण कांद्याचा भाव शेतकऱ्याचा, गोरगरिबाचा 1.5 रुपयाने विकला गेला. शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला गेला. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही काय करणार? आम्ही आमच्या अध्यक्षांच्या हर्षवर्धन दादा सपकाळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये, अमित भैया देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलोय. येणाऱ्या काळामध्ये याच्यावरून तीव्र आंदोलन आम्ही करू. आमचे ज्येष्ठ नेते, आमचे युवकांचे मार्गदर्शक रामदादा आलुरे असतील, आमच्या तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे प्रचंड तीव्रतेने जनतेसाठी रस्त्यावर उतरून या सरकारला आमच्या मागण्या मान्य करायला आम्ही भागच पाडू आणि आम्ही ते घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही राहुल गांधींचे कार्यकर्ते आहोत. पुढचं आंदोलन ह्या जर अशाच हुलकावण्या नरेंद्र मोदीनं दिल्या आणि हे दरवाढ जर अजून वाढत चालेल, कारण महिना दीड महिन्यात अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असंच वाढत राहिलं तर काँग्रेसची युवा पिढी, काँग्रेस, फादर काँग्रेस, या सर्व जनतेचं आणि या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं भावी काळातलं आंदोलन कसं राहणार आहे? नाही, हे आंदोलन ह्या सरकारला झेपणारं नसेल. होय. प्रचंड तीव्रतेने काँग्रेस कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तर असतील, पण जनताही ह्याच्यामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ही समस्या सरकारने गंभीरतेने घेऊन याच्यावरती तत्काळ मार्ग काढून, कारण आज इंधनावरती बरेच क्षेत्र अवलंबून आहेत. आज ॲम्ब्युलन्सला डिझेल मिळत नाही, उद्या पेरणी शेतकऱ्यांचा हा विषय आहे, आज मशागती होत नाहीत, अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं सरकारने या विषयाकडे गंभीरतेने लक्ष द्यावं, अन्यथा तीव्रता अशी असेल ती सरकारला न झेपणारी राहील. तुमचं नाव, पद सांगा. मी अभिजित चव्हाण, युवक काँग्रेसचा महासचिव आहे. या आंदोलनामध्ये आम्ही सर्व आमचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष उमेश राजे यांच्या व हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वात आम्ही आज हे आंदोलन करतोय. हे अभिजित चव्हाण आहेत. अभिजित ना? हो. अभिजित चव्हाण युवा काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी नूतन जिल्हा अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर व प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडलेलं आहे. आणि यापुढे जर भाववाढ रद्द नाही झाली आणि सरकार जर याला कंट्रोल करत नसेल तर सरकारला पुढचं आंदोलन न झेपणारा असेल याचा विचार जिल्हाधिकारी साहेबांनी करावी, महाराष्ट्र सरकारनं करावा. आणि खास करून भाजपाच्या नरेंद्र मोदींनी, लबाड बोलणाऱ्या नरेंद्र मोदीनं, समाजाला फसवणाऱ्या नरेंद्र मोदींनी आणि भारत देशाला वेठीस धरणाऱ्या नरेंद्र मोदींनी याचा विचार करावा, असं आव्हान अभिजित चव्हाण आणि सर्व तरुण कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन कशा पद्धतीनं छेडलं जाईल तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार, तीव्र क्रांतिकारी विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.